याच्यावर तुमचं जगणं असतं मायबापांनो. एक जणाने करा 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 गवत कापलं बांधाचं संतापणी, आणि म्हातारी इकडून आरडली, का हो दुपारचं ऊन झालं, म्हातारं जेवलं नाही, उन्हात चक्कर येऊन बीपी वाढन, घाम आला, फाग इकडं, असे म्हातारी ओरडली. तेवढ्यामध्ये म्हाताऱ्याचं लक्ष म्हातारीकडे गेलं. करकन येळा लागला नाना त्याला. येळा लागला तर येळा टाकून दिला. आता माय तोया नादात गेलं ना बोटोर येळा. आता म्हातारा म्हातारीचं प्रेम होतं. म्हातारीने तिकडून चिंदूक घेऊन आली, टरकन फाळलं, असं बांधलं, उज्या हाताला लागलेलं असं बांधलं. आणि म्हातारी म्हणले, ओ जादा दुखतं, चला जेवायला. दूध वाढलं, गावरान गाईचं तवलीत तापलेलं, लाल जरा साय, बाजरीची भाकर, लसणाची चटणी. ते म्हणले चुरता याय ना. म्हातारीने चुरून दिलं. ते म्हणे आता खाऊ कसं, हे असं बोटात कसं खाऊ. मग म्हातारीनं काला खाऊ घातला. एवढं प्रेम. म्हातारं झोपलं लिंबाच्या सावलीला आणि 3ला उठलं. आणि 3ला उठून त्या बांधावर जे गवत कापलं होतं, वाघ नखे, शिपरूट, कॅनपट, हे कापून ठेवलेलं होतं. म्हातारं गेलं तिथं. आणि म्हातारं गेलं तर असं उचलायला लागलं तर पलीकडून काळा भंगार असंच केलं. म्हाताऱ्याने पाहिला, थरथर 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 कापला. आणि 3ऱ्या मिनिटाला तर तोंडातून फेस आला आणि तसं पळलं. तिथं साप पाहिला आणि इथं मेलं. कारण त्याच्या डोक्यात एवढाच खटका, सकाळी हे तर नचण डचलं. तुमचं मन किती प्रभावशाली आहे तर तुम्ही तुमच्या तालुक्यावर कमांड करू शकता. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या गल्लीवर. आणि तुमचं मन जर मेलेलं मरका असेल तर लोक म्हणतात त्याच्याकडे वरगणीला सुद्धा जाऊ नका. मी म्हणलं कमून ती येड आहे ते. त्याची बायको म्हणते आमच्या यायच्या नादी नका लागू. मी म्हणलं काय, ते तर ते तुम्हाला आशा देईन आणि त्याचं तोंड जोडून घेत. मन मेलेलं आहे.